नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स अँड जी के वाय आकाश पाटील या तुमच्या चॅनलवर स्वागत आहे. बघू शकता लेटेस्ट एक अपडेट आलेली आहे की नगर परिषद गट क व गट ड ही जी जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे. टोटल 3,720 पदांची जी जाहिरात आहे ती लवकरच रिलीज करण्यात येणार आहे आणि परीक्षा जी आहे ती TCS घेणार आहे. आपण हे बघू शकता 17 एप्रिल 2023चा हा GR आहे. त्यात बघू शकता सिलेबस दिलेला आहे. त्या आपल्याला एकदा सिलेबस बघून घ्यायचा. तो GR मध्ये बघू शकता त्यांनी मेन्शन केलेलं की राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनावरील गट क, गट ड स्थायी रिक्त पदांची पदभरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप वेगवेगळ्या या परीक्षा होणार आहे. जसं ते गट व अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनास कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना ते जारी करण्यात आलेलं होतं. आयुक्त नगर परिषद संचालयाद्वारे हे केलेलं. बघू शकता परीक्षेचं स्वरूप आपण बघून घेऊया. यात कुठले कुठले संवर्ग असणार आहे तर वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या 6 पदांसाठी टोटल जी जी जाहिरात होती, जाहिरात म्हणजे येणार आहे ती 3,720 पदांची जाहिरात आहे. 3,720 पदांची म्हणून तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागलं पाहिजे आणि TCS परीक्षा घेणार आहे. मग नॉर्मलायझेशनचा मुद्दा पण यात येऊ शकतो. मग बघू शकता ह्याच्याचं परिशिष्ट अ मध्ये आपल्याला सिलेबस दिलाय की मराठी 25 प्रश्न 50 गुण, माध्यम मराठी 2 तासाचा वस्तुनिष्ठ बहुपर्याय जे असेल जो तलाठीचा जो पॅटर्न आहे तो सेम तलाठीचा पॅटर्न इकडे पण लागू होणार आहे. इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न असं 100 प्रश्न 200 गुणांची ही परीक्षा राहणार आहे आणि यात नॉर्मलायझेशन होणार आहे म्हणून लवकरात लवकर तुम्ही प्रॉपरली तयारी करा. तसंच अजून संवर्ग आहे जे राहिलेले संवर्ग आहे परिशिष्ट ब मध्ये गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीज तंत्र, पंप ऑपरेटर, वायरमॅन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वेलमॅन, फायरमॅन या पदाकरिता देखील शैक्षणिक अर्हतेच्या समकक्ष दर्जा समान असेल. म्हणजे जे शैक्षणिक जे हे असेल डिग्री असेल त्या हिशोबाने ते असणार आहे. याचा सिलेबस एकदा आपण बघून घ्यायचा आहे. मराठीचे 15 प्रश्न 50 गुणांसाठी येणार आहे. इंग्रजीचे 15 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 50 गुणांसाठी आणि तांत्रिकचे 40 प्रश्न 80 गुणांसाठी. पण इकडे बघू शकता की हे थोडं मला वाटतं 50 नाहीये, 30-30 हे असणार आहे कारण डबल हे आहेत तर हे 50 नसून इकडे 30 टाका. 15 प्रश्न 30 मार्कांसाठी असणार आहेत. म्हणजे आणि जे तांत्रिक जे प्रश्न आहेत ते 40 प्रश्न 80 मार्कासाठी असे टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी ही परीक्षा राहणार आहे आणि सेम TCS पॅटर्न आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4चं असं हे आहे. बघू शकता इथं टोटल सिलेबस दिलेला आहे. ह्या सिलेबसची लिंकची ही जी PDF कॉपी आहे ते तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता. प्रॉपर सिलेबस इन लोकनी दिला आहे की वरिष्ठ लिपिकसाठी जे मराठी इंग्रजीचा सिलेबस असेल, लिपिक टंक लेखकसाठी जे संपूर्ण असेल की GK मध्ये काय काय आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित बेरीज आहे, बुद्धिमापन चाचणी असेल. तसंच वाहन चालकसाठी पण देखील डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर एकदा पाहून कामाला लागायचं आहे. बघू शकता तांत्रिक विषयाचे जे परिशिष्ट ब मध्ये हे आहे की जे 40 प्रश्न येणार आहेत त्या अनुषंगाने बघू शकता तांत्रिकचा सिलेबस दिलेला आहे. पंप ऑपरेटरचा पण देखील तांत्रिकचा सिलेबस दिलेला आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही तयारीला सुरू करायची आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच ॲड आपल्याला बघायला भेटेल